मयत साक्षी कलबुर्गी हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. जड वाहतूक नियंत्रण न झाल्यास आक्रमक आंदोलन करू, कॉम्रेड आडम मास्तर यांचा इशारा. सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना शिष्टमंडळाद्वारे भेटून निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड ॲडव्होकेट एम एच शेख, कॉम्रेड नसीमा शेख, कॉम्रेड शेवंतताई देशमुख, कॉम्रेड सुनंदा बल्ला, ॲडव्होकेट कॉम्रेड अनिल वासम, कॉम्रेड विल्यम ससाणे आदींचा समावेश होता. सदर निवेदनात अशी मागणी केली आहे की मयत साक्षी कलबुर्गी हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, त्याची सखोल चौकशी व तपासणी करून संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी व शासनाकडून मैताच्या कुटुंबियास 25 लाख रुपये आर्थिक मदत मिळवून द्यावी. आता तत्कालीन आयुक्त माने साहेबांनी 22/1/2023 GR काढलं आणि त्यांनी सांगितलं सकाळी 6 पासून रात्री 9 पर्यंत जड वाहतूक आणि माल वाहतूक हे दोन्ही रस्त्यावर बंद असतील. आणि या दोन्ही रस्त्यावर त्या वर्षामध्ये जवळजवळ 6 ॲक्सिडेंटमध्ये माणसं मेले, त्या 4 शाळेचे विद्यार्थी आहेत. आणि दर वर्षाला अपघाताची मालिका झालेली आहे. ती रस्ता नसून एक मृत्यूचा रस्ता तयार झालेला आहे. आणि सकाळी आम्ही पोलीस कमिशनरला भेटलो, आता कलेक्टरला भेटलो, परवा दिवशी आपल्या महापालिकेच्या आयुक्तांना भेटलो. जर एका महिन्याच्या आत या अपघातासंबंधी सरकारने उपाययोजना केली नाही, प्रशासनाने उपाययोजना केली नाही, तर प्रचंड आंदोलनं उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इतकंच नाही, ज्या पद्धतीनं विजापूरचा रस्ता तुम्ही बाहेरनं घेऊन गेला, त्यामुळे बरेचसे अपघात आज गावाच्या बाहेरनं गेलेले, परस्पर विजापूरला जातात गाड्या, त्या मार्गे बँगलोरला जातात. तर हैदराबाद विजापूर होणं अत्यंत गरजेचं असताना त्यासंबंधी अजून सरकारचे डोळे उघडलेले नाही आहे. आम्ही महिनाभर सरकारला मुदत देत आहे. याच्यामध्ये ताबडतोबीनं सिग्नलची दुरुस्ती, रस्त्यावर तुम्ही स्पीड ब्रेकर एक न बसवता सलग 7-8 स्पीड ब्रेकर बसवा, त्याच्यावर मर्यादा येईल आणि कोणत्याही परिस्थितीत जड वाहनं महाल वाहतूक करणारी त्या रस्त्यावरून बंदी घाला अशी आमची मागणी आहे. प्रशासन विचार करतो असं बनलेलं, महिनाभर वाढ बघतो, नाही झालं तर आंदोलनाला सुरुवात.